धन्य धन्य तू विश्वकर्मा चरणी ठेवितो माथा 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 तुझे दर्शन झाले हरी राम कृष्ण
Oh
माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ Thank you.
श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदत्ता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यासोबटा मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे या वारकरी संताचा वारकरी संताचा संताच्या विडाला चंदनासाठी सर्वथा आण तुझी पडे आता प्रसंगी कीर्तन रूपी सेविकर्ता निवडलेला अभंग संत श्री श्रेष्ठ भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून नियम करायला लावणारा अभंग आहे विडाला पर्याय घ्यायचा तो म्हणजे असा आज आपले सुतारवाडी या नगरीमध्ये श्री विश्वकर्मा जयंती निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे आयोजन आपल्या सर्व श्री विश्वकर्मा मित्रमंडळाने तरुण मित्रमंडळाने केलंय आणि सर्व गावकरी मंडळींनी केलंय एकदा सर्व तरुणांचं आणि सर्व गावकरी मंडळींचं टाळी वाजून स्वागत करायचं सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय जागा मधीच नका करू सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सर्व गावकरी मंडळींनी केलंय म्हणून मनापासून धन्यवाद देतो तसेच सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी आहेत गोड मृदंगमणी आहेत काय नाव हा केदार महाराज आहे तिकडं आमचे रुद्राक्ष महाराज आहे हा मोरे महाराज आहे तिकडं आमचे समीर महाराज आहे सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी चौकदार बाबा आहेत सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि तसेच आमच्यावरती अतिशय प्रेम करणारे आमचे ज्यांना कोकण रत्न प्राप्त आहेत असे आमचे भंडाराज महाराज घाडगे अतिशय लेकरासारखं प्रेम करणारे त्यांचा इथं आल्यावरती फोन आला की महाराजांचा आज आमच्या गावामध्ये कीर्तन ओळखता ना सगळे महाराजांना हा आज तब्येत बरी असल्यामुळे ते आले नाही पण त्यांची तगमग महाराजांच्या कीर्तनाला जायचं पण तब्येत बरी असल्यामुळे आले नाही पण तरी सुद्धा त्यांना मनापासून धन्यवाद देतो सुंदर अशा ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सर्व गावकरी मंडळींनी केलंय सगळ्या मंडळींना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात विडाला आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या घटनेत कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ध्यान आहे
कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे आणि शांती खांब आहे. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाला आहे. कीर्तनाचं पहिलं वाक्य, कीर्तनाचं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथबाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाथबाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाथबाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. जरा आवडलं तर टाळी वाजवत. आणि वारकरी एक असा संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा दिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी. अहो कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेत जेत संपत्ती आणि रया दोन्ही वस्त्याले एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत हा ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ दामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ दामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम. पुरा उलट फिरा, पुरा उलट फिरा. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे साधक. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, दर्शन कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवले ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, माय सिस्टीम वाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिव्हिंग. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्याच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहे त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाई बिडी नाही. आणि जो कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैसा. लक्ष्मी चंचल आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी बी मूर्ख माणसाची घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा, पहा सोमवार आणि एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, मग थोरलो पोरियड मधलं डोक्यातून जाईल. घटना नसते. हो, त्याचं उत्तर रेट आहे का? पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा रापटा धोका देत. हो, एक वगैरे सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का? कुत्र्याबरोबर हिंडतो. आता त्याला जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का? बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात?
आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव, ज्ञानच देव, ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पासायदान पाठ नाही. फक्त जन्माला आलो, पोरं पैदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही, काही नाही केलं. बापाची ग्लीस कॉफी घेतली, 90 पिला, तिच्यावर धडकला अमरात मला. काही नाही केलं. बापाचा गुण 2.5 ग्लास कॉफी घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर बघून हात गेला, जागेवर मेला, तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती घ्या. याशेर म्हणणार महाराज. हो, एकदा नीती घासाळी ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात. आता एक वाक्य सांगू का? हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. जमीन विकून यांनी हॉटेल टाकली, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये. आणि तो वासनाला विचारतो, वडा हाणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोटेधीश, एकाला घरी चहा नाही. नाही नाही, सगळे सगळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे पाहतो, कडक कपडे घाला, चहा द्या भाऊ. चहा पिताना म्हणणार, JCB लावले बरं, काल तुला खड्डा घ्यायला घातला का? इथे चहाला पैसे नाही आणि चहा पण पिणार गरीबाचा. जी माणसं मोजरी जाते त्यांचा चहा. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. हो नाही नाही, आजही पा तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती, अवसर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, क्वाकलंही ना तिला. श्रीमंताची लिफ्टन वर जाती, लिफ्टन खाली येते, मनक्यात घ्या, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू सगळी तरी का, त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठोला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथा. करीला ते गायन हे महाराज, 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 नंबर 35 विरक्ती वाचवली ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फाईन आहे. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्रवाणी बसायचे, ते तोंड सोडून नेट डोक्याला हात लावून दाढीत हात लावून तांगड्यावर करंबुडी फाकवा, या असं नाही, याच नाही. लांब करायचं, चांगला चप्पलवर पाहायचं, पण भामटेवणी आपले कीर्तनाला बसायचे. अवयत घेऊन असं बसतो आणि तसंच निघाला आपले कीर्तनाला भामटेवणी बसायचे. आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोलत जायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं, बैलगाव म्हणून तुय म्हणत त्याच्या दुधाचा चहा हे जाऊन ना नको खेळ करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेळ करू कोणाच्या गोष्टीचा, ताली वाजवा. खेळ करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेळ करू कोणाच्या
चिंता करून काय उपयोग नाही बरं काय आपल्या हातात आहे. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणार म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी. पैसे मोजतानाच मी ह्याला बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी. होल्डर मध्ये बसवा गेलं व्होल्टेज वाढलं बल्ब नाही लागला पण याचाच नंबर वाढला नाही. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही. चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप सगळं मिळेल. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही. बरं ही तुम्ही केस काळी का करता महिला मंडळ. तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता. बरं असं कधी झालंय का बस सर माणसात पैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मी हाताने झटके करता कशाला बा तुम्ही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू. आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला. हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्या नाही त्याचीच आहे वृद्धाश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रडू रडू आईची माहिती सांगितली. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहे आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आहे. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो. मस्त हसतात बिसतात चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे. हे तिचे वडील आहे. अरे तोही ज्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळी त्याचा बळी दिल्यावर तो फुल तरी टिकवली. आणि लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोंगलं सुधारलंय. धोतर गेला आणि पायजामा आला. पायजामा गेला आणि जीन्स आली. जीन्स गेली बरमोड आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारलं काय. आता इथवर आलंय अजून इथवर सरकलं म्हणजे आला महात्मा नाही. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही. ते चिंता करून आणि एक दिवस सगळ्याला जायचं नाही. मग चिंता करून करायचं का. आज मेला मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञान आहे का. EMA कोण दादा रिटायर झाले काय परमनंट झाले. अहो काहींचे पोर लग्नाला आले बापाला पगार नाही. काही ना पाहुणे येणं रेंज गेली. काहींची रेंज काहींच तर डिस्प्लेच गेला चित्र दिसा. एवे कोण खात
एम कॉम लेवल पीरियड सीनियर केजी जूनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA BEd आर्ट्स एंड कॉमर्स एंड साइंस एंड 4 years 1 M.Tech B.Tech डेरिंग डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मैकेनिक इंजीनियर पॉलिटिकल इंजीनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री MBA हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळ रोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ आज तर एक नवीनच तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तंगडी तज्ञ जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय ना पाहुणे येणं काय ना दिली ती राहीन काय दिली तिला पोर व्हायन काय करता बायका मिळालं आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत ना आता हे आता नवरदेवाने होणार यांनी तो विषय जवळ जवळ काढून असता का आता ते नवरदेवाने होणार ते आता ओळू बायको नाही मानलं जात बायको 35 चे नवरदेव आहेत आपल्याकडं 35 15च राहिले मारायला 42 पोरी पाहिल्या का पर्या नाही पसंत केली त्याला एक माझ्या सरगा वाटला मिळेल ती करून टाक त्या पर्या पोरगी पसंत केली पण पोरीची आहे ना नवरदेव पाहिला ती म्हणली बेकाऱ्याला पोर देईल पण ह्याला द्यायची नाही का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहायला आलता बायको नाही मारला अवकाळीचे रविवारी लग्न झालं मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली बायको नाही मारला सोड अरे बाबा आखची तज्ञ अहो काही माणसं मारामारीत तज्ञ काही माणसं भांडणात तज्ञ काही माणसं पिण्यात तज्ञ किती पिऊ द्या नाही चिडीवली करत तज्ञ काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ आखी इकली तरी राणी सोडित नाही तज्ञ अरे बाबा आख जग तज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सर्वात बरोबर त्याला 7व्या अध्यायात हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा आख जग तज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ आज कीर्तनाला घेते अभंग नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज कोण एक 2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव आखं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं बाकी तुम्ही घरी गेल्यावर पोथ्या उचकीत बसा पण 2 मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज 14 माणसांनी सगळं समाधी घेतल्या जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता काही करायची नाही कटेवर हात आहे विटेवर वाय तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफडून मारायचं नाही आपण बांगला आपल्या बापाला नाही जमलं आता बसणारी माणसं विचार करत्या याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीची विचार तुम्ही घरी गेल्या कट्यावर हात आहे विटेवर वाय तो राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही करेल अहो रात्री नोटावर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो ओ देव येतो घमेंड कमी करा घमेंड आणि आजची कीर्तनात पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती आज घरी जाताना म्हणतच आज जिरती आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही घमेंड जास्त झाली का देवन त्याचा गेम केला ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासांनी तुळशीवाल्या झाल्या आणि ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छळ केली तो जोडाय माणूस मिळाला
ज्या ज्या नोकरीवाल्याने नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अखेर रिटायर झाले, रेडी झाले. आले आपल्याला भांडे लोटा कायला घाले लोटा, इकडून पार सगळी येतो खातो कोणी. अहो देवे तो सोडित नाही कोणाला, काही नाही इस्टेट मोकारे पोरगा नाही, काही नाही इतकी पोर आहे, झोपाय जागा नाही. अहो काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3 फेल गेल्या नाही. अहो काही नाही इस्टेट मोकारे पण देव खाऊन देत नाही, जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9. आणि म्हणती नाही म्हणजे काही माणसं चालू चालू केली माणसं, काही ना गाव काटाळले, पडेल पठ्ठ्या, खात नाही पेत नाही. 110 उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणले आहे अजून मरानाच नुसतं पडेल खाट उतारा, नुसतं पाहतो पाहुण्या. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता तोंड बंद झालं, तुला रसा पाजायचं कोणी कोण पाहत. क्षणभर नाही भरावासा, दोघांनी मिळून करायचं ते. तुम्ही आजारी का काही महिला मंडळ विढाल राव दे, येत असते माझ्या कीर्तनात काही पण येत. विठाल दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट आहे का, विशेषतः विढाल तुम्ही आजारी बिजारी का काही का बोलत नाही इकडची माणसं भाऊ. हा बोल, हळू बोलते थोडं. बर विठाल, चला मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट आहे का, विशेषतः 7वा वेतन आहे. सर्व्हिस वाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का, हाला हा नाही. आता तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा.
या जगात देव आहे का? बरं आहे तर बसणाऱ्या पैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का? आता याचे दोन प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना. सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल. नाही म्हणले तर आम्ही जेवढे स्टेजवर जमाळ करीत आहे यांना मी माझ्या सगळं माळा काढायला ठरव मान्य देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाला रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? नाही का उत्तर? फाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव. म्हणजे देव कोरोना देव, अय देव, थोडं मोठ्याने देव. अरे जेवण नाही केलं देव, अजून जरा देव. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सोलॉजी जर कोणाचे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे, झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते फोड आहे, फळं आले फांद्या आहेत, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निदरपुंज, दलपुंज, पुमंग, झायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देयर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन? त्या इंजिनियरचं नाव देव. म्हणजे देव देव देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत राय पळ. अहो शाळा काढणारालाच काढून नाही तर तुला काय वांग काढत? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. एखादा म्हणेल हेही पटलं. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईक त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही, त्या चैतन्याचं नाव देव. म्हणजे देव देव. आणि इथून पुढे अजून एखादा बिंडो डोक्याचा म्हणेल येई पटलं. शेवटचा प्रश्न उद्या बाई जन्माला येणार आहे, आजच त्याच्या सणात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल पडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमावट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला केलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा त्याच्या बापाला केलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात आहे. देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. खातो नाही म्हणलं देव. गुरुवार संपले बरं. काय वागण्या बिगण्यात फरक नाही.
बरं किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या? नाही, मग काय मलाही गुरुवार केले. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग त्याला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी, शंकर म्हणतो लिंबू पी लिंबू पी. 4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारी. काय म्हणते, काही करायची गरज नाही. पण आपण पाठपर्यंत येणार. तिसऱ्या त्यातले टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी नाच. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं झेंडायचं नाही. काशी जातो कशाला? आणि काशी बिशीला जाणारी अडपाट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात द्यायचं नसतं, असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, म्हणजे तर मारावं लागत नाही. हे भावलट काशी देत मी त्यावेळेस काढणी कानपण फोडी. काशीला तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले, चिकून आला तर गाय दुधाला कमी पडली आणि दोन्ही बोर वाहिनी निघली, हीच काशी. गेलचा काल तिकडे काशी. मग ती म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? होय आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होय किरपरी वेचावे लागे शरीर ते. तुम्ही देवांचा न बजावे, तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं थिंडायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड, आणि देवाला वाहिल्या नाख्या खूर खूर. हे लोक नाख्या गावात माहितीये त्या शिजत नाही. त्या शिजल्या ना देव वासवत नाही आला. ऐका मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या पाप्याच बाप मेला लय भोळा महादेव. सहज म्हणते ती, त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा गोळ झाला का, ती मजुराला काय म्हणते, त्यांच्या भरोसा ठेवू नका, ते एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेव आहे. पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का माझ्या पप्याची आई भोळी महादेव? अरे तो म्हणतो कोणलाही सांग, पप्याची आई सांग कोणलाही. श्री माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 आणखी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती, 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य, आठवा तुमचं नवीन वर्ष. पहिलं वर्ष, आहो आहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थं वर्ष तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान करा. आला आमच्या बोकांनी. सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाड गोविंद मंडपवाले माहिती महिला पुरुष बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, सासू उपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पोरी पळून जाणार पोरी, पापलीचं दाखवणार पोरी, बेवडे जुगारी बिगर. उद्या म्हणणार कोण मानावं नाही घेतलं, मानावं नाही घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व तरुणांनी एवढं सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. म्हणून पुन्हा एकदा सर्व तरुणांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं जोरदार टाळी वाजवून स्वागत. सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सगळ्या मंडळींना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही. जरा हे बंद करून टाका. नाही चिंता बिंता करायची नाही. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. असं राहू द्या. एवढं सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन, एवढं सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व तरुणांनी केलंय. म्हणून सगळ्या बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो, थोडं असंच जा, गॅरेंटी नाही. असंच जा. आणि असणे ईश्वराने दिलेली देणगी. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मोक्या मागायची असतात. लय धोका नाही. हो, जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, म्हणजे हळूच बोलतात, लफड्यावर असतात. हो, जी माणसं तबेलीची असतात ती डोक्यात कमी असते, म्हणजे ज्या भैमुगाला बाला जास्त असतो
त्याला सांगा असं असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्याला असं म्हणतो. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. अहो ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण व्हायचं असंच असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून तर आजच्या अभंगामध्ये नामदेवराय नियम करतात काय, देह जावा अथवाला, देह जावा अथवाला, देह जावा अथवाला, देह जावा अथवाला. ध्याने नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. आता एवढं सुंदर आयोजन केलंय ना, आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचा आलाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागली जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर आम्हाला, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करा, किती राख नदीत टाकू, घरी घेऊन गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात खाली. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या वदड्या गाद्या चालली थोबाडवा शिकणं दिलं. आजपासून टाकायच्या नाही. चांगले असत दोन वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ. हा आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर तुम्ही उशान वादळ्या गाद्या जर नदीत टाकल्या, तुम्ही पुढच्या सप्त्या लोक राहत नाही. विनोदाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच. नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं सगळे खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या रवी झाल्या. पांढऱ्या तू वाढू दे ना, पण गपची बस ना. आधी पेशी वाढण्याचं कारण आहे का? बरं का एज्युकेटेड लोक, पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. दोन,
80% जनता मसालयुक्त पदार्थ खाते आणि या मसालयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आले, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक अटॅक काय तो अटॅक? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या आल्या. अटॅक हा जाळकाट माणसाला येतो. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वा पाहिली मग बाकीची म्हणजे पाहुण्याची मेलं. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो. आता तुम्हाला एक बोलणं बंद झालंय. लोक बोलण्याचं प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत कॉपीची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय या सेनात माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम. पूर्वी शिरगार का व्हायचा, अतियष्टी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाद्य वरण मागितलं, तिला समजणच आपण काय खात. कानात वायरी नुसतं झुलायचं. अवयुक्त ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत सोडलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले बघा झाली महाराज माणसं. अहो काही एसटीत बसत ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता. तिकीट काढायचं गडी तिकीटच काढायचं हालतच होता. त्याला कानभटीच ठरली. काय अवयुक्त लग्नीला गेला फोन आला. चैन तर होला पण आहे. चैन सुद्धा खोली नाही. हा क्या बोटात पाणी गेलं. पागल झाली महाराज. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं, फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली आजकाल वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊ बोलाय करून झालं का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिऊन ना दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणताही संकट आलं तर कोणापाशी तरी बोल जा, म्हणजे तू खाल गो. आणि या मोबाईल मुळे संवाद संपला. माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं याचा पबजी तिचा टिपटॉप. 4 वर्ष झाले पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलल्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसायची. येड्या बाबडीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा कोण नाही यंदा. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी दिसत नाही कोणा. आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. झोपती नाही. मोबाईल वापरणाऱ्या जावलती नाही, या झोपती नाही. अवनिम्या रात्री आपण गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं घाट मोडलेला, आज गोदडी फाडली, झालं काय? त्याची आम्ही सावध म्हणायचं उद्या तुम्हाला फाडी. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे आणि त्याच्यामुळे अटॅक काय होतो? कशात नाही टेन्शन हो लोकांना. कशात औषधातून आला, चुलीत 2 तगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन नाही. बायको म्हणली काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, ते दोताला जाळा तेवढं वाढा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल. एकच होत टेन्शन मध्ये महाराज. आणि त्याच्यामुळे अटॅक. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झालं आठवण नका. काय चिंता करायची? कॉलेजला असताना पर्यंत तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्या दिला का? अरे आ शेती घमेल हे तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का तरी रे बंगली आरशीर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? 1 काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक
अटॅकला दुसरं औषध, अटॅकला दुसरं औषध, भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायचे, मारामारी करायचे, दंगली करायचे, बोक्षी करायचे दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 चं काम करतंय ना. ते बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करा. पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चाललाय तिला पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुझी आतल्या पोलीसचा एक दांडकत राहतात. 2-4 लावण्या आणल्या पाहिजे नुसत्या. तुका जपाला वाचला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला, पोर सापडत नाही तेव्हा तुला सोडित नाही. बसा काय आहे बापू. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फस लावली, अल्पवयीन मुलीला फस लावली, अल्पवयीन मुलीला फस लावली. आता छापणारे बा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला. आरोप कुणावर ठेवता? पोरी दोष नाही का? ओय 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का हे पोरगा आपल्याला बसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला कोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं कोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिंडतीन परत भुकती. तुला लाज नाही वाटत? आणि हा विरोध नाही मारत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला पोरीच्या जबाबदार आहे. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? माहित नाही? बोटवर करवर मी 7 घर करून देतो. बरं जाऊ दे, आज पाकिट देतो घर बोटवर. समजत नाही. हा विनोद नाही महाराज. आपल्या मुलीचे केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. वायलनी कसं जमत आहे, घराचा बोंग्या करायचं जमत आहे, सासरा पैसे मारायचं जमत आहे, हे नाही जमत का? अपोरगी पळून घ्यायला आई म्हणते मला अंदाज आलता, मग तू काय भामाला बसली? आयांना काय वाटत नाही महाराज. आयांना काय अहो, आता आपण आईला म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. काय म्हणत? अरे प्रेम करायचं ते ना तयार राष्ट्र करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर. हो, चमड्यावर प्रेम करू नका, एक दिवस जाळायचं. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट नाही घ्यायचं, कोणी प्रेम करावं. या हृदय इतकं हलकट नाही घ्यायचं, कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही नाही. तुम्ही बधीर होईल माणसे, टाळी सुद्धा वाजवे. हे तुम्हाला पटतंय का नाही? हो नाही काही म्हणा. बरे सगळे मुद्दे काळाची. हा तुम्ही बधीर. तुमचं काय माय कुठं बसलं का? खरे 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 मिनिमम गेलो का धन नाही त्यांचा. ठोकले आमच्या चालले घरी. काय पण मग 3 वाक्य संका महाराजांची कीर्तनात. काही जरी झालं तरी 3 वाक्य झोपायच्या खोलीतच लिहून ठेवायची. काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मरणार. तुमचं काय मरणार. किती लावड येतं महिला मंडळ, तुम्ही किती यांना त्रास द्या मरणार. तुम्ही किती यांच्या आईचा छळ करा मरणार. तुम्ही किती यांच्या बापाला त्रास द्या मरणार. आणि तुम्ही किती यांच्याकडून तुमच्या बापाचं कल्याण करून घ्या मरणार. काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मरणार. दुसरं वाक्य, काही जरी झालं तरी बरोबर काही न्यायचं नाही. आणि जे न्यायचंय ते आपण कमवलंच नाही. मरताना फक्त 2 गोष्टी बरोबर नेता येतात. एक ज्ञान आणि 2 केलेलं चांगलं कर्म. बाकी सगळं इथंच राहणार आहे. ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. हे जाणार आहे, हे जाणार आहे. तिसरं वाक्य, काही जरी झालं तरी पुन्हा येणे नाही.
एकदा आलोय ही शेवटची संधी, परत गेलं म्हणून झोपायच्या खोलीत तिसरं वाक्य लिहून ठेवायचं. तुम्ही आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट करतात तेच तुम्हाला धोका देतात, दुसरा देत. मांजरीच्या पिलाला धोका त्याचा बाप बोकाच देतो. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून आहे, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे, आणि तुम्हाला मला धोका फक्त 3 माणसांपासून आहे. एक मित्र. कीर्तन संपल्या प्रत्येकाला आपली मित्रता बसायची आणि त्याला सांगायची तू माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर पायी तिकडे आपल्या गाडी द्यायचं नाही. तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस. हा विनोद नाही महाराज. आज 70% लोकांचं आयुष्य जर कोणामुळे बरबाद झाला असेल, मित्र. मित्र. 1 मित्र, 2 पाहुणे रावळे, आणि 3 भावंड. भावंड असे खप मारायला पाहिजे महाराज. तुमची विनामजीवी जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खाना मजुनी माणसं घरचीच 5 पोरं का होऊन द्यायची. नको बा कोणला राम राम, आपली स्टोरी. विडाल पण आट्याकला दुसरा विषय. तुम्ही काय चिंता करायची नाही. भांडणातून माघार घेते. जय त्याचे जय. माझं महिला म्हणतात तुम्हाला 2-3 वाक्य पाया पडून सांगतो. एवढ्या कीर्तनात मी तुम्हाला शब्द सुद्धा बोललो नाही. 3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला म्हणतात 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे, पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा, आणि 3 महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय त्या बापाच्या घरून टेम्पोवर भांडी मिळाली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही. बरं त्या बापानं दिलेलं काय टिकलंय तेवढं तरी सांगतो. का पट्ट घरात घालचा वाटले दिवाचं फळ काटाने गेलं होतं, पैसे टोा केलंच होतं. काय होतं काय. महिला म्हणतात तुम्हाला एक वाक्य पाय पडू सांगा. तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमची डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडी घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं खायला, तुम्हाला खायला नाही. इकडं तरुण पोरं पुरुष मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायची सेवा आणि भारत मातेची सेवा. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतो. पैसे कुठेही घालतात. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे नवरदेव पाहिजे. फट 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 फट. अहो ते नवरदेव उड्या आणायचं, त्याला वाटलं शांत बाई. आता आजपासून सगळ्या लोक मोबाईल का नाही आता आहे का नाही. मला लग्न पत्रिका छापायची काय करायची. अहो 1 मिनिटात तुझ्या महाराष्ट्राला कळतोय घरी का तमाशे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, त्याला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा सूत तुम्हाला पांडुरंग उगाच पाहुणे 500 नाव छापी उन्हात पत्रिका वाटी हलकट. कशाचे पैसे, कशाचे. अपूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्यानं जेवायचे. वराड नाला ताटली हातात घेत बा. अहो एकाला भातच सापडला ना, ते ताटलीच घरी घेऊन गेलं. मोरदे म्हणलं ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडलं तर वरण सापडला ना, तेवढ्यात एखादा काढावला वातही सांडला. तुम्हाला गेलं लग्न चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टपाटप खायची म्हातारी माणसं. मला किडा आला दिला लांबतो. आता असं नाही राहिलं. फसला म्हाताऱ्याच्या ना कुडीत मेला म्हातारा. चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मधली सब केली एकत्र. राजा राहिला. राजा राणी. अहो राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली का.
कशातही पैसे राहते. काय एक वाक्य सांगू का, पैसा मानात घालू नका, पैसा दानात. हो, आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लग्न साधे करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटा होत्या? विनोदाचा भाग सोड, लग्न साधे करा, लग्न साधे. अहो आता आपल्याकडे इतका वावडटपणा आलाय, लग्ना इतका खर्च हळदीला आहे आपल्याकडे, लग्ना इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची, भूतांची अवलाद आहे आपली, रात्री हळद लावायची. आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. आणि त्याच्यापेक्षा तर आता आपल्याकडे एक नवीन बावळटपणा आलाय, ते मेहंदी कार्यक्रम आलाय सेपरेट. मेहंदी आणि मेहंदीला खर्च किती माहिती का, 2 लाख रुपये. आणि 10 रुपयाला नळकंड येते ती मेहंदी काढायची. बरं आता ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काय ज्ञानेश्वरीची हवी का काय? नाही, खेकळण गांडूळ साप, खेकळण गांडूळ साप. इथून इकडं मांजरीची घाण, कुत्र्याची घाण, काय. आणि मेहंदीला खर्च, अगं बाई त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी खालव आणि नवरीत बादलीत बसव ना. आयला मेहंदी म्हणजे नवरीची मेकअप जरा कमी करावं. अहो नवरदेवाला ओळख आहे ना दुसरी. अहो त्याच्या जवळून गेली तो म्हणलं मला वाटलं कलोरी आहे. कशातही पैसे, कशात. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो नऊवार. पोरीने घालत नाही शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावली तू मुंडक्या. अशातही पैसे, अशातही. आता एक लग्नात फाशी पद्धत आली, फाशी. मंगलाष्टका टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. गेला बामणाच्या गाड्या. तो बामण मला मी आहे तुलाच काटवायला काय. अशातही पैसे. पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, कोणाला किडा आला पुढ्या केल्या. आता लोक पुढे फुटतीच नाही, एक तो वाईट केलं का डायरेक्ट फेकून. कशातही पैसे, कशातही पैसे. आता एक लग्नात फाशी पद्धत आली, फाशी. मंगलाष्टका टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलाय. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, ते हायवेला मिळत. आता आताच्या फेनोला जावाय नाही तर 35च होता. ते नवरदेवा माग ते खांब्यासाठी लेट केलं 2-4 सांग. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या ते पोरी ब्युटी पार्लर जाती कलवडी. आता ब्युटी पार्लर गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिले फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. अशी 4 पायऱ्या. किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी बनवणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा कसा द्यायचा आहे का. आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दाडपायचा आणि एक वाटावी द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीने असं केलं नवरदेव घोड्यावर पडलं पाहता काय. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फुल बरसाऊं मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये शांतता, जसा ब्रेक पेटवायचा. बहर फुल बरसाऊं मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. तो महबूब चालत कसं माहिती. आणि त्याच्या पुढं फुलं टाकी रे, बाटलीची बुच टाका बेवड येते.
त्याला काय फुलं लागत त्या मरणाच्या कॉन्ट्रीब्युट कशातही पैसे कशातही पैसे. 3 माणसं अशी आहेत महाराज दिसत तिथे आणले पाहिजे. 3 माणसं. एक पहिला माणूस आहे, तो मठ्ठा कोणी बनवला लय पिसवायला पाहिजे तेव्हा मठ्ठा. अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ वर येतोय पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फ पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात अनाखो पांढरं पाणी हनमठ्ठा. 22 गालात मठ्ठा पी एक अवलात 22 गालास. मी म्हणलं अवलात काय भाद्रपदी पळायला जन्मले का. अहो ते मठ्ठा पिलं घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईल. मठ्ठा दमच काढी ना उभं राहिलं का गाड 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 बसलो का खाड खाड खाड. काय अवतेची बायको 3 वेळा चहा घेऊन गेले. अहो चहा आणू का गाड 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 खड खड. काय तिसरा एक माणूस आहे दुसरा एक माणूस आहे तो त्याला आणलं पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली ती एक अवलाद पिसवली जाते. अहो इथं कापेल इथं कापेल त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप नाही तर रविवारी घालीत ना बरं. काय माणसं. आणि तिसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. तो आणला नाही तो डायरेक्ट भोकासलाच पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय लय पिसवली पाहिजे. गाऊन अहो सासूलाही गाऊन सुनालाही गाऊन बाजू फक्त गाड्याला गाऊन निघाला. सासूलाही गाऊन सुन अहो सासू झाडाला पाणी घालीत होती वर गावावरून आलो आणि तिला डोळे दाबून म्हणतो ओळख बघू तिला कान फाटवलं. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. आणि आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा. आपण आवार गवार माणसं नाहीये 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं. हो हे रक्त काय भांगार मुंगार नाही. हे रक्त कसे माहिती का तुम्हाला. टाळी वाजवा सर्वांनी. ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. राजे राजे राजाची माती तुम्ही कानाला लावा राजे. राजाची माती तुम्ही कानाला लावा राजे. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा माझी खिंडीत आहे. माती लावा कानाला. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा माझी खिंडीत. आई साहेब जनतेच्या गोष्टी त्याला लढायला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबड सडवणार. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार. हे रक्त कसं आहे.
हे रक्त कसं आहे उद्या सकाळी फासावर न्यायचं उद्या सकाळी फासावर न्यायचं सायंकाळच्या वेळी साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या गालावरून फिरवले आईच्या डोळ्याची कळवळी दिसली मुलानं सांगितलं आई काही उद्या मला बसवत देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासवत द्यायचं म्हणून नाही मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आता आनंद आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे आई काही उद्या मला फासावर नेतील आई उद्या मला फासावर नेतील आई आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझं प्रयत्नाला तू येऊ नको आहे माझं प्रयत्नाला तू येऊ नको आहे माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझं प्रयत्नाला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि दिलं सोळावर नाव होतं भगत हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या रामेश्वर भटाने छळ केला अम्माजीनं मारलं 400 एकर जमीन दान केली 400 एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्या हात ठेवला मक्षुत लक्ष्मी आली अनुग्रह झाला वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे आई बापाला द्यायचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं मुलगा आईनं उखळात गाणं गाऊन काढलंय हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणार आहे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या 51व्या वर्षी ते आठवलं वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवलं माणसं रडतील आत काय नवलंय माणसं रडतील आत काय नवलंय डोळ्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या दारा खळखळा खाली आल्या डोळ्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या दारा खाली आल्या माणसं रडली सरदार रडले यात काय नवलंय यात काय नवलंय चितेला आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते थोडी टाकली होती हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त पडेल पण वागणार नाही हे रक्त बुटाची पॉलिश करून जाणार रक्त आहे बुट चाटून जाणार हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे पण कुणाला
काय टाळी वाजवते माणसं. आणि टाळी कशी वाजली पाहिजे. झालं पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळं मंडळींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सगळ्या मंडळींना धन्यवाद. तुम्हाला काही वाईट बोललं असेल तर मला माफ करा. आता एक वाक्य सांगता, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललो पाहिजे. तुम्ही माझे निमतरी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललं तर तुम्ही सुधारायचं नाही. मी किती बोललं तर तुम्हाला त्याची लाज नाही. बस अशी जिरवा आमची म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा सर्वांनी वरती हात करायचे. केले सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठोबा विठोबा
हरी हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोली जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.